खोबरं न वापरता आपण बनवणार आहोत टोमॅटोची चटणी. एका पॅनमध्ये उडदाची डाळ, चण्याची डाळ, भाजकी चण्याची डाळ भाजून घ्यायची. लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर आलं, मिरच्या आणि सुक्या मिरच्या घालून तेही पुन्हा परतायचं. मग कढीपत्ता घालायचा आहे, कांदा घालायचा आहे, कांदा सुद्धा परतून घ्यायचा. कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये जसं चिंच सुद्धा टाकायची आणि ते सगळं परतल्यानंतर आपण टोमॅटो घालायचं. टोमॅटो घातल्यानंतर तो सुद्धा आपण चांगला परतायचं आणि ते मिश्रण थंड करायचं आणि मिक्सरच्या भांड्यात काढायचं. काश्मीरी लाल तिखट, मीठ घालून हे वाटून घ्यायचं. म्हणजे चटणी आपली रेडी झाली. त्याला आता फोडणी देऊया. फोडणी पात्रामध्ये तेल गरम करायचं, राई टाकायची, कढीपत्ता, सुक्या मिरच्या आणि हिंग आणि ही फोडणी त्यात चटणीवर टाकायची. चटणी रेडी झाली. शेंगदाण्याची चटणी बनवूया. त्यासाठी आपण घ्यायचं पॅन घ्यायचे. शेंगदाणे लवकर भाजावे म्हणून पाण्याचा हात लावायचा. चांगले लवकर भाजले. आता थंड करायचे. शेंगदाणे भाजल्यानंतर साली काढून त्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. हिरवी मिरची, चिंच, आलं, जिरं, लसणाच्या पाकळ्या आणि मीठ घालून वाटून घ्यायचं. आता याला फोडणी देऊया. फोडणी पात्रामध्ये तेल घालून त्यामध्ये उडदाची डाळ घालायची, त्याचबरोबर राई घालायची, सुक्या मिरच्या घालायच्या आणि आलं, हिंग आणि कढीपत्ता घालायचा. ही